प्रेज द लॉर्ड. आजचा विषय या संदर्भात आहे की बायबल सांगतं का ज्यावेळेस मिस्राच्या बंधनातून इस्रायलला बाहेर काढलं, परमेश्वराने मोशेद्वारे इस्रायलला 10 आज्ञा दिल्या. मोशेद्वारे इस्रायलला 10 आज्ञा दिल्या. पण बायबल नेमकं काय सांगतं हे आम्हाला या ठिकाणी पाहायचं आहे. का होय, मोशेद्वारे परमेश्वराने इस्रायलला 10 आज्ञा दिल्या, पण त्या कधी दिल्या ते पण आम्हाला कळलं पाहिजे. अजून आम्हाला हे पण समजलं पाहिजे का ह्या आज्ञा त्याच वेळेस दिल्या किंवा त्याच्याही अगोदर ह्या आज्ञा त्यांना भेटलेल्या आहेत. प्रेज द लॉर्ड. म्हणून या ठिकाणी हा शास्त्रभाग, एक शास्त्रभाग व्यवस्थितरित्या जे लोकांनी बुक्स आणले असतील तुम्ही लिहून घ्या. जे लोकांकडे बायबल असतील तुम्ही ते प्लीज पहा का नेमकं बायबल त्याच्यामध्ये काय सांगतं. प्रेज द लॉर्ड. पहा, आपल्या प्रत्येक अनेक लोकांच्या मनात ही धारणा होती की ज्या वेळेस बायबल सांगतं की म्हणजे अशी धारणा होती का मोशे जो होता तो प्रभूच्या पायापाशी बसलेला होता. कुठं बसलेला होता? हा. आणि परमेश्वर त्याला पाठीवर 10 आज्ञा लिहून देणार होता. कशावर? पाट्यांवर. आणि म्हणून बायबल सांगतं का प्रभूच्या पायापाशी मोशे बसलेला होता आणि त्याच वेळेस इस्रायल खाली आणि त्याचे सर्व लोक त्या ठिकाणी होते. आणि बायबल सांगतं का त्याच वेळेस अहरोनला ते लोक म्हणले का आम्हाला तू काय बनवून दे? वासरू. आम्हाला काय बनवून दे? वासरू. आम्हाला तू असा परमेश्वर बनवून दे का ज्या आम्हाला कळल का ज्यांनी आम्हाला मिस्राच्या दास्यातून बाहेर काढलेलं आहे. आणि बायबल सांगतं का त्यांनी आपले सर्व दागिने एकत्र केले, अहरोनाला दिले, अहरोनाने एक मूर्ती बनवून त्यांना दिली आणि ते सर्व त्याची काय करू लागले? पूजा करू लागले. आणि बायबल सांगतं का त्याच वेळेस मोशे कुठं बसला होता? डोंगराजवळ. कुठं बसला होता? डोंगराजवळ. आणि त्यावेळेस परमेश्वर मोशेशी बोलला आणि तो म्हणला की बघ, या लोकांनी त्या ठिकाणी मूर्तीपूजा किंवा माझ्या आज्ञा त्यांनी सोडून दुसऱ्या गोष्टी करायला सुरुवात केलेली आहे. बायबल सांगतं की ज्यास परमेश्वर मोशेशी बोलला, मोशे खाली आला, मोशेचा राग पेटला आणि त्या दिवशी बायबल सांगतं का 3000 लोक त्या ठिकाणी तलवारीने मेलेले आहेत. प्रेज गॉड. इथपर्यंत कळलं? मग आम्हाला असं कळतं की या ठिकाणी जसं बायबल सांगतं की मोशे डोंगरावर बसला होता, मग प्रभूने त्याला 10 आज्ञा दिल्या, तो 10 आज्ञा घेऊन खाली आला आणि लोक काय करत होते? पूजा. लोक काय करत होते? पूजा करत होते. आणि मग त्या ठिकाणी 3000 लोक त्या ठिकाणी मारल्या गेले. 3000 लोक त्या ठिकाणी मारल्या गेले. आणि म्हणून आम्ही असं गृहीत धरतो मोशे कुठं गेला होता? मोशे डोंगरावर गेला होता. देव त्याला काय देत होता? 10 आज्ञा. आणि म्हणून अनेकदा आम्हाला असं ऐकायला मिळतं का मोशेवरती 10 आज्ञा घेत होता आणि जरा खाली काय करत होतं? पाप करत होतं. पण ह्या ठिकाणी हे स्पष्टीकरण आज आम्हाला करून घ्यायचं आहे की ही प्रथम वेळ नव्हती का त्याच वेळेस परमेश्वर त्यांना 10 आज्ञा देत आहे. त्याच्या अगोदरच परमेश्वराने त्यांना 10 आज्ञा दिलेल्या आहे. कारण बायबल काय सांगतं की जर आम्ही असं गृहीत धरलं, जर असं आमच्या मनात धारणा आहे का मोशे डोंगरावर बसलाय, मग 10 आज्ञा आल्या आणि खाली काय चाललं होतं? पाप. जर परमेश्वर त्यावेळेस 10 आज्ञा देतोय तर मग पाप, जर नियमशास्त्रच नाहीये तर पापाचं उल्लंघन होणार कसं? कळत्या ठिकाणी आमच्या मनात काय धारणा आहे का मोशेला काय दिल्या प्रभूंनी? 10 आज्ञा. आणि मग त्यांनी येऊन खाली पाहिलं का लोकांनी काय केलंय? पाप केलंय. आणि त्याचा राग त्यांच्यावर भडकला आणि 3000 लोक मेले गेले. पण ह्या ठिकाणी आम्हाला आज समजून घ्यायचं का ही प्रथम वेळ नव्हती का प्रभूने त्यांना 10 आज्ञा दिल्यात. कारण जर नियमशास्त्रच नाही तर पापाचं उल्लंघन होऊच शकत नाही. कारण नियमशास्त्रच आहे ते काय करतं? पाप उजागर करतं. जोपर्यंत मर्यादाच नाही तर आम्हाला कसं कळणार का उल्लंघन काय? जोपर्यंत मर्यादा नाहीये, जोपर्यंत सीमा नाहीये, आम्हाला उल्लंघन काय हेच कळणार नाही. आणि म्हणून या ठिकाणी आम्हाला कळलं पाहिजे की आमचा प्रभू न्यायी देव आहे. आमचा परमेश्वर अन्याय करणार नाही. जर परमेश्वर त्यांना सीमाच देत नाहीये, परमेश्वर त्यांना मर्यादा आखून देत नाहीये, तर प्रभू कसं म्हणू शकतो की त्यांनी पाप केलं? कारण जोपर्यंत नियमशास्त्र येत नाही पापाचं उल्लंघन होणं आम्हाला कळणार नाही. कारण जाणीव करून देणारच कोण नाही तर आम्हाला कसं कळणार पाप झालंय? कळत्या ठिकाणी. म्हणून रोमकराच्या पुस्तकात काय लिहिलं आपण वाचूया. रोमकराचं पुस्तक या ठिकाणी आपण काढणार आहोत. रोमकराचं पुस्तक 3रा अध्याय आणि त्याचं 20 वचन मी तुम्हासाठी वाचणार आहे. रोम ऐका. यास्तव त्याच्यासमोर कोणताही माणूस नियमशास्त्रातल्या कर्माने नाही ठरणार नाही, कारण नियमशास्त्राद्वारेच पापाची जाणीव होते. काय लिहिलंय? शेवटी नियमशास्त्राद्वारेच कसली जाणीव होती? मग जर त्या ठिकाणी आपण म्हणतो का मोशे 10 आज्ञा घेऊन आला आणि त्यावेळेस त्यांना 10 आज्ञा मिळाल्या, तर मग त्यांना पापाची जाणीव होणारच कशी जर नियमशास्त्र तिथं नाहीये तर? कळतंय ना? नियमशास्त्र आल्याशिवाय पापाची जाणीव होणार नाही. आणि मग जर नियमशास्त्रच प्रभूने जर त्यांना अगोदर दिलेलं नाहीये तर प्रभू कसं म्हणू शकतो की त्यांनी पाप केलं? मोशे कसं म्हणू शकतो की तुम्ही चुकले?
याचाच अर्थ तो प्रथम वेळ नव्हता, त्याच्याही अगोदर त्यांनी त्याला 10 आज्ञा दिलेल्या आहेत. प्रेज लॉर्ड. कारण नियमशास्त्राविना पाप काय आहे हे आम्हाला कळणारच नाही. कारण नियमशास्त्र आम्हाला अडवतं. नियमशास्त्र आम्हाला काय करतं? अडवतं. आणि जोपर्यंत कुणी अडवणारा नाहीये आम्हाला कळणार नाहीये बरं आणि वाईट काय आहे. अजून एक शास्त्रभाग घेऊ म्हणजे आम्हाला कळेल का नियमशास्त्र म्हणजे नेमकं काय आहे. या ठिकाणी रोमकरासपत्र 7वा अध्याय, रोमकरासपत्र 7वा अध्याय आणि त्याचं 7 वचन मी तुम्हासाठी वाचणार आहे. जर पंडित रामा बायबल तुमच्याकडे असेल तर शीर्षक काय त्या ठिकाणी? नियमशास्त्राचे काम म्हणजे पाप उघड करणे. प्रेज द लॉर्ड. शीर्षक काय? नियमशास्त्राचे काम म्हणजे पाप उघडणे आहे. आता मी वाचतो इथं काय लिहिलंय, तर मग आपण काय म्हणावे, नियमशास्त्र पाप आहे का? असे न हो, तथापि नियमशास्त्र वाचून दुसरं कशानेही पापाची ओळख मला झाली नसती. कारण लोभ धरू नको असे नियमशास्त्रात सांगितले नसते तर लोभाची ओळख मला झाली नसती. म्हणजे बऱ्या वाईटाचा फरक सांगतं काय? नियमशास्त्र. आणि म्हणून या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो का आपला प्रभू अन्याय परमेश्वर नाही का? जर त्यांना नियमशास्त्र दिलंच नाही आणि ते जर कोरीव मूर्ती करतात तर मग यांची त्याची चुकी नाही, कारण त्यांना पापाची जाणीव होत नाही. पण बायबल सांगतं का प्रभूचा राग भडकला. प्रभूचा राग भडकला का? प्रभू म्हणतो का त्यांनी माझी आज्ञा मोडली. प्रभूने काय शब्द वापरला? जस परमेश्वर मोशेशी बोलत होता, कुठं बोलत होता? डोंगरावरती. प्रभूचे स्पष्ट शब्द आहेत. प्रभूचे काय आहेत? स्पष्ट शब्द आहेत. आपण पुन्हा काढूया. निर्गम 32वा अध्याय 7 आणि 8 वचन काय सांगतं हे आपण या ठिकाणी वाचणार आहोत. मी तुम्हासाठी वाचतो. आणि यहोवा मोशेला म्हणाला, जा तू खाली उतर, म्हणजे तुझे लोक जे तू मिस्र देशातून काढून वर आणले ते भ्रष्ट झालेत. ते काय झालेत? हा. आता पहा, परमेश्वर बोलतोय. कोण बोलतोय? कोणाशी बोलतोय? मोशेशी. कोणाशी बोलतोय? हा. परमेश्वराने सांगितलं की तू डोंगराजवळ माझ्या पायापाशी बसलाय आणि खाली इस्रायल लोक कसे झालेत? भ्रष्ट झालेत. कसे झालेत? त्यांनी काय केलं? पाप केलं. त्यांनी कोरी मूर्ती बनवली. कसली? हा. त्यांनी कोरी मूर्ती केली. बायबल सांगतं या ठिकाणी 8 वचन, त्यांना जो मार्ग, काय प्रभू बोलतो? प्लीज बोला. परमेश्वर बोलतोय. कोण बोलतोय? कोणाशी? मोशेशी. प्रभूचे शब्द आहेत. प्रभूचे शब्द आहेत, त्यांना जो मार्ग मी सांगितला होता. प्रभूने काय सांगितला होता? मार्ग. प्रेज द लॉर्ड. म्हणजे परमेश्वराने त्यांना अगोदरच आज्ञा देऊन ठेवलेल्या आहेत. समजत्या ठिकाणी मी का घेतो? तुमच्याकडे याचं स्पष्टीकरण असावं. नाही तर काय झालं, जसं पूर्वी आम्हाला कळलं. काय कळायचं आम्हाला? आम्ही पिक्चरमध्ये पण मोशे हेच पाहिलं का मोशेवरती गेला, मग 10 आज्ञा दिल्या, मग तो खाली आला आणि खाली पाप चाललं होतं. म्हणून माझी इच्छा आहे का तुम्ही आज शास्त्रामध्ये वाचा, तुमच्या समोर हे प्रत्येक शब्द आणा का खरंच याच्यामध्ये बायबलमध्ये नेमकं काय लिहिलंय. आणि म्हणून इथून पुढे लक्षात ठेवा का प्लीज शास्त्र बाळगा. सेवक जरी बोलतोय एकदा चेक करून घ्या का तसंच आहे का. कळतंय? मला खरं सांगा, याच्या पहिले आमची काय धारणा होती याबद्दल? नियमशास्त्र कधी आलं? हा. म्हणजे कधी? मोशे वरती गेला आणि खाली काय बनवत होते? वासरू. कारण मोशे खूप वेळेस वरती गेला म्हणून फक्त तसं नका म्हणून मोशे वर गेला, कारण मोशे 2-3 वेळेस वर गेलाय. मोशे ज्यावेळेस वर गेला आणि खाली काय बनवत होते? वासरू. आम्हाला वाटतं का तीच प्रथम वेळ आहे. तीच कोणती वेळ आहे? प्रथम वेळ. का त्याच वेळेस 10 आज्ञा आल्या? पण नाही. प्रभूचे शब्द आहेत, मी पुन्हा वाचतो, त्यांना जो मार्ग मी सांगितला होता. कोण बोलतोय? आणि काय शब्द वापरतो प्रभू? मी सांगितलं होतं. प्रभूचे शब्द काय आहेत? प्रभू म्हणतो का त्यांना, म्हणजे जे इस्रायल लोक जे खाली आहेत ना, त्यांना मी सांगितलं होतं. आहे का तुमच्या? प्लीज चेक करा. काय शब्द आहेत? त्यांना जो मार्ग मी सांगितला होता. म्हणजे कुणी? याचा अर्थ देव त्यांच्याशी डायरेक्ट बोललेला आहे. प्रेज द लॉर्ड. समजतंय? या 10 आज्ञा परमेश्वराने स्वतः त्यांच्याशी त्यांच्या कानात बोललेला आहे. वचन आहे आपल्याकडे. आपल्याकडे वचन आहे. पुन्हा पुन्हा पाहून घ्या, कारण माझी इच्छा आहे काही वचन फक्त तुमच्या पुरतं नाहीये. जे प्रगटीकरण परमेश्वर आम्हाला इथं देतोय, जे टीव्हीवर पाहतायत, प्लीज तुम्ही तुमच्या पुरतं ठेवू नका. प्लीज इतरांनाही सांगा. नाही तर काय कळलं? जगात ही बातमी जाईल का प्रभूच्या पायापाशी मोशे बसला, यांनी पाप केलं आणि प्रभूने मारून टाकलं. आपला प्रभू तसा नाहीये. आपला परमेश्वर तसा नाही. आपला प्रभू पहिले मार्ग प्रगट करतो. ज्याला मार्गच माहित नाही त्याला मारून काय फायदा?
ज्याला बरं वाईटाचं ज्ञानच नाही त्याला टाकून काय फायदा. म्हणून प्रभूंनी त्यांना मार्ग सांगितलेले होते का प्लीज तुम्ही या गोष्टी करायच्या ज्या माझ्या आज्ञामध्ये आहे, आणि जर तुम्ही या गोष्टी केल्या नाही तर तुमच्या पापाला मी जबाबदार राहणार नाही, तुमचं रक्त तुमच्याच डोक्यावर राहणार आहे. प्रेज द लॉर्ड. कळतं इथं प्रभू स्वतः बोलला. कोण बोलला? यस. आता तो कसं बोलला, कधी बोलला, हे देखील संदर्भ या ठिकाणी आपण पाहणार आहोत. प्रेज द लॉर्ड. समजलं इथपर्यंत? आपण पाहणार आहोत की परमेश्वर बोलला. कोण बोलला? हा, इस्रायलशी बोलला. कोणाशी बोलला? इस्रायलशी बोलला. कधी बोलला, कसं बोलला, हे आपण या ठिकाणी पाहूया. निर्गम 19. हा, पहा आता या ठिकाणी आम्हाला पाहायचंय का कोण बोलला इस्रायल संगती. हा, पण तो कधी बोलला हे आम्हाला या ठिकाणी पाहायचंय. बायबल सांगतं का ज्या वेळेस परमेश्वराने मिस्राच्या दास्यातून इस्रायलला बाहेर काढलं आणि ठिकाणावर ते पोहोचले. आणि 19व्या अध्यायात काय लिहिलं मी तुम्हासाठी वाचतो. इस्रायलाची संतानं मिस्र देशातून बाहेर निघून गेल्यावर 3ऱ्या महिन्याच्या त्याच दिवशी ते सिनाय रानात आली. कुठं आली? हा, बायबल सांगतं का सिनाय रानात ज्यावेळेस ते आले त्या ठिकाणी परमेश्वर मोशेशी बोलला. कोण बोलला? हा, तो काय बोलला या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो. या ठिकाणी त्याचं 5वं वचन पाहूया आपण. या ठिकाणी 5वं वचन. ओके, पहिले 3रं वचन घेऊ. 19व्या अध्यायात 3रं वचन. इथं असं लिहिलंय, तेव्हा मोशे डोंगरावर चढून देवाजवळ गेला. मोशे कोणाकडे गेला? हा, आता मी 5वं वचन वाचतो. किती वचन? 5वं. का ज्यावेळेस तो डोंगरावर गेला परमेश्वर मोशेशी बोलला. कोण? परमेश्वर. आणि परमेश्वर काय बोलला इथं असं लिहिलंय, आणि आता जर तुम्ही खरोखर माझे शब्द मानाल आणि माझा करार पाळाल तर तुम्ही सगळ्या लोकांमध्ये माझे खाजगीचे धन व्हाल, कारण सर्व पृथ्वी माझीच आहे. प्रेज द लॉर्ड. कोण बोलतोय? हा, इस्रायलशी बोलतो. कोणाशी बोलतो? आणि त्यांना म्हणतो का लोकांना सांग का तुम्ही कोणाचं ऐका, तुम्ही माझं ऐका. तुम्ही कोणाचं ऐका? परमेश्वर मोशेशी डोंगराच्या वरती म्हणतो का लोकांना जाऊन सांग का ते माझे शब्द मान्य करतील का, ते माझ्या आज्ञा मान्य करतील का, मला त्यांच्यासाठी बोलायचं. आणि लोक जस मोशे खाली येतो लोकांना सांगतो का देवाचा निरोप आहे, देवाला तुमच्याबरोबर बोलायचं, देवाला तुम्हाला सांगायचं, तुम्ही मान्य आहेत का? तर सर्व लोक म्हणतात होय आम्ही मान्य आहोत. प्रेज द लॉर्ड. ओके, मी 7वं वचन वाचतो. इथं काय लिहिले तुम्हाला कळल. मग मोशेने येऊन लोकांच्या वडिलांना बोलवले आणि हे सर्व शब्द जे यहोवाने त्याला आज्ञापिले होते ते त्यांनी त्यांच्यापुढे ठेवले. तेव्हा सर्व लोकांनी मिळून उत्तर केले की यहोवाने जे सर्व सांगितले ते आम्ही करू. प्रेज द लॉर्ड. कोण बोलतंय? लोक, इस्रायल लोक. कोणते लोक? अजून संवाद नाही झाला, अजून 10 आज्ञा यायच्यात, पण ते म्हणतो मी जे बोलल, मी जे सांगल ते तुम्ही करणार का? आणि लोक म्हणतात होय आम्ही तयार आहोत. मग मोशेला परमेश्वर पुन्हा म्हणतो की डोंगरावरी मला तुला अजून काही सांगायचं. आणि काय सांगितलं? पुढचं 9वं वचन इथं असं लिहिलंय, आणि यहोवा मोशेला म्हणाला पहा मी तुझ्याकडे निविड मेघात येतो यासाठी की मी तुझ्यासाठी बोलताना लोकांनी ऐकावे. काय लिहिलंय? हा, ओके, प्लीज सर्व रीड करा सर्व. परमेश्वर मोशेशी बोलला होता का जे मी तुझ्या बरोबर बोलल लोकांनी ऐकावं. लोकांनी काय करावं? ऐकावं. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून आता तुला एक गोष्ट करायची का लोकांना घेऊन कुठे यायचं? डोंगरावर. कुठं घेऊन यायचं? डोंगरावर. पण एक सीमा मी त्या ठिकाणी ठेवणार आहे, त्या सीमेलाच्या पलीकडे ओलांडून तुम्ही यायचं नाही. पण लक्षात ठेव, यायच्या अगोदर 3 दिवस तुम्ही स्वतःला काय करा? शुद्ध करा. काय करा? मी पुढचं वचन वाचतो 10वं वचन. मग यहोवाने मोशेला सांगितले तू लोकांकडे जा आणि आज व उद्या त्यांना शुद्ध कर आणि त्यांनी आपली वस्त्र धुवावी आणि 3ऱ्या दिवसासाठी त्यांनी तयार व्हावे, कारण 3ऱ्या दिवशी यहोवा सर्व लोकांच्या देखीत सिनाय डोंगरावरून खाली येईल. प्रेज द लॉर्ड. काय म्हणला परमेश्वर मोशेला? जाण लोकांना काय कर? शुद्ध कर. आणि 3ऱ्या दिवशी मी तुम्हाला काय येणार आहे? भेटायला येणार. आणि नंतर तुम्ही पुढे 19वां अध्याय वाचा. बायबल सांगतं का प्रभू मांडला का तू नक्की ये, बाकीच्यांना पण घेऊन ये, पण एक मर्यादा ठेव. काय ठेव? एक मर्यादा. त्या मर्यादेच्या पलीकडे त्यांनी वरती यायचं नाही. त्यांनी तिथूनच ऐकायचं आणि त्यांनी तिथूनच पाहायचं. प्रेज द लॉर्ड. कळतंय ना? समजा हा तो डोंगर आहे, हा तो काय डोंगर आहे, वरती मोशे, वरती कोण आहे? ते फक्त एका विशेष ठिकाणावर थांबतील, त्याच्या पलीकडे ते जाणार नाही. इथूनच जे ते ऐकायचं, इथूनच काय ते पाहायचं. कोण बोलला असा? परमेश्वर. आणि बायबल सांगतं की मोशे पुन्हा प्रभूकडे गेला, लोकांना तयार केलं. कोणाकडे गेला?
प्रभूकडे. आणि मग प्रभू काय बोलला, 20 वचन वाचू या ठिकाणी. आणि यहोवा सिनाय डोंगरावर त्या डोंगराच्या शिखरावर उतरला, तेव्हा यहोवा मोशेला डोंगराच्या शिखरावर बोलावले आणि मोशे वर गेला. आणि यहोवा मोशेला म्हणाला, तू खाली जा आणि लोकांना बजावून सांग, नाही तर ते यहोवाकडे टक लावून पाहायला मर्यादा ओलांडून येतील व त्यांच्यातले पुष्कळ मरण पावतील. कळतंय मोशे कुठे गेला होता? म्हणला एक काम कर, लोकांना सांग का उत्साही मनामध्ये तुम्ही तुमची सीमा ओलांडून यायचं, तुम्ही तिथंच थांबा. तुमची जी मर्यादा आहे तुम्ही तिथंच थांबा, त्याच्या पलीकडे तुम्ही क्रॉस करायचं नाही. जर तुम्ही कशाला स्पर्श केला, क्रॉस केलं, तुम्ही मारणार. पण माझी इच्छा आहे का तुम्ही माझं वचन ऐकावं, तुम्ही माझी आज्ञा ऐकावी. आणि त्याच जागेवरून तुम्ही पाहावं का परमेश्वर मोशेशी, आणि फक्त मोशेशीच नाही तर आम्हाशी पण तो बोलत आहे. प्रेज गॉड. इथपर्यंत कळलं? ओके. आता पुढचं मी हे वचन का घेतो, तुम्हाला स्पष्टीकरण असावं, मनात तुमच्या दुविधा उत्पन्न होऊ नये. 23 वचन काय सांगतं? 23 वचन काढू आपण सर्व. तेव्हा मोशे यहोवाला म्हणाला, लोकांनी सिनाय डोंगराजवळ येवत नाही. लोक त्या डोंगराजवळ येत नाही, कारण तू आम्हाला बजावले व मला सांगितले की डोंगराला सभोवती मर्यादा नेमून ठेव आणि तो पवित्र कर. आता याचा अर्थ काय आहे का तो परमेश्वराला म्हणतो का प्रभू ऐक, लोक ज्या सीमेमध्ये आहे ते तिथंच आहे, कुणीच तुझी आज्ञा मोडत नाही. कळतंय का? आणि दुसरा अर्थ काय येईल का लोक डोंगराची इथं आलेच नाही ब्रदर, असं लिहिलंय. मी पुन्हा वाचतो. तेव्हा मोशे म्हणाला, लोकांनी सिनाय डोंगराजवळ येवत. आपल्या मनात काय येईल का ते तिकडे गेलेच नाही, ते गेले पण त्यांनी सीमा ओलांडली नाही. कळतोय ना? नाही तर मिसअंडरस्टँडिंग क्रिएट होईल. नाही ब्रदर ते गेलेच नव्हते, ते गेले, पण मोशे प्रभूला सांगतो का ऐक, कुणीच मर्यादा ओलांडलेली नाही. मग प्रभू त्यांना सांगतो 24 वचन, आणि यहोवाने त्याला म्हटले, जा तू खाली उतर, मग तू वरती ये आणि तुझ्याबरोबर अहरोन यावे, परंतु याजकांनी व लोकांनी यहोवाजवळ वरती येण्याकरिता मर्यादा ओलांडू नाही. समजतंय? परमेश्वर वारंवार सांगतो काय ओलांडायची नाही मर्यादा, पण तुम्ही ऐकायचं, पण मर्यादा ओलांडायची नाही. बायबल सांगतं का पुन्हा मोशे कुठं गेला? हा, आता 20 अध्याय बायबल आहे सर्वांकडं. हा, शीर्षक काय लिहिलं वरती आहे? कोण बोलतोय आता मोशे संगती? हा, आणि जास्त तो मोशेशी बोलतोय, आवाज कुठे येतोय? सर्व येतोय. हा, 10 आज्ञा कधी आल्या? कळत्या ठिकाणी ज्या वेळेस आम्ही आमच्या डोक्यात जे असं गृहीत धरलं होतं का खाली इस्रायल लोक पाप करत होते, वासरू बनवलं होतं, आणि त्यावेळेस मोशेला 10 आज्ञा दिल्या, मग तो 10 आज्ञा घेऊन आला. त्यावेळेस 10 आज्ञा आलेल्या नाहीये. त्यावेळेस पाठीवर लिहून आल्या. कशावर? पाठीवर. पण त्या अगोदरच परमेश्वर मोशेशी डायरेक्ट 10 आज्ञा बोलत होता आणि लोकांना सांगितलं होतं की तुम्ही वरती नाही यायचं, तुम्ही काय करायचं? 10 आज्ञा ऐकायचे. प्रेज द लॉर्ड. तुमच्या बायबलमध्ये झाकून पहा, आहे का? आहे. कारण तुम्हाला लोकांना सांगायचं हे फक्त तुमच्या पुरतं नाहीये का 10 आज्ञा फक्त पाठीद्वारे नाही, तर परमेश्वर 10 आज्ञा डायरेक्ट लोकांच्या कानात आणि हृदयात टाकलेल्या आहेत. दिसतंय? समोर आहे, चेक करा बायबलमध्ये का प्रभू कोणाशी बोलतोय? मोशेशी. आणि प्रभूने काय सांगितलं होतं? 19 अध्याय 9 वचन मी पुन्हा वाचतो तुम्हासाठी. आणि यहोवा मोशेला म्हणाला, पहा मी तुझ्याकडे निबिड मेघात येतो, यासाठी की मी तुझ्याशी बोलताना लोकांनी ऐकावे. आता 10 आज्ञा कोण कोणाशी बोलतोय? हा, परमेश्वर कोणाशी बोलतोय? कुणी ऐकावं? कुणी ऐकलं 10 आज्ञा? ऐकल्या का नाही? संदर्भ आहे ना, डायरेक्ट इस्रायलींनी परमेश्वराच्या आज्ञा देवाकडून ऐकलेल्या आहे. तो 10 आज्ञा देत होता. 10 आज्ञा दिल्यानंतर मोशेवरतून कुठं आला? खाली आला. खाली काय झालं? 18 वचन आहे बायबल, प्लीज ओपन ठेवा बायबल. 18 वचन, त्याच्याच खाली 10 आज्ञा बोलून झाल्या. वा पहा, 1 पासून 17 पर्यंत वचन परमेश्वर बोलला. कोण बोलला? हा. नंतर मोशे कुठं आला? खाली आला. मोशे कुठं आला? खाली आला. आता पहा बायबल काय सांगतं, तेव्हा गर्जना आणि जाळ व करण्याचा आवाज व धुराने भरलेला डोंगर ही सर्व लोकांनी पाहिली. बरोबर? कुणी पाहिली? हा. आणि ते पाहून लोक पळाले आणि दूर उभे राहिले. म्हणजे लोक होते की नाही तिथं? लोक तिथं
आहेत. कारण मी 23 वचन जे वाचतं ना, का त्या ठिकाणी असं लिहिलं की लोक डोंगराजवळ येत नव्हते, म्हणून आम्हाला काय वाटतं ते गेलेच नाही ते गेले आणि त्यांच्या मर्यादित उभे होते. पण ज्यावेळेस त्यांनी जाळ पाहिला, धूर पाहिला, खूप गडगडाट पाहिला, त्यांनी सगळं ऐकलं आणि ज्यावेळेस तो खाली आला ते काय झाले, लोक पळून गेले. लोक काय झाले, हां पुढं काय लिहिलं, आणि ते मोशेला म्हणाले, कोण, हां कोणाला म्हणाले, हां तू आम्हाशी बोलावे. कोण बोलावे, हा मोशे ऐक, तू आमच्याशी बोलणार, परमेश्वर नाही. मी पुन्हा वाचतो का तू आम्हाशी बोलावे म्हणजे आम्ही ऐकू, परंतु देव आम्हाशी न बोललो, तो बोलला तर कदाचित आम्ही मरू. म्हणजे 10 आज्ञा कोण डायरेक्ट बोलला होता, कळत्या ठिकाणी. म्हणून ज्यावेळेस 3000 लोक मोशेच्या क्रोधाद्वारे मेले, तर असं समजू नका का प्रभू त्या ठिकाणी अन्याय केला. त्यांना आज्ञा माहीत नव्हती, नियमशास्त्र नव्हतं. नियमशास्त्र परमेश्वराने त्या अगोदर त्यांना देऊन ठेवलेलं आहे. प्रेज गॉड. कारण नियमशास्त्राविना पापाची जाणीव होऊ शकत नाही. आणि परमेश्वर स्वतः डायरेक्ट त्यांच्या कानात 10 आज्ञा बोललेला आहे. प्रेज द लॉर्ड. समजत्या ठिकाणी अजून एक वचन संदर्भासाठी, हे जे वचन सर्व मी देतोय तुम्हाला संदर्भ, का तुम्हाला कळावं का देव स्वतः म्हणतो का मी इस्रायल लोकांसंगती डायरेक्ट बोललेलो आहे. पहा 22 वचन काय सांगतं. 22 वचन, हा कोण बोलतोय, हा कोणाशी बोलला, मोशेशी. प्रभूचे शब्द आहेत का मी जे बोललो ते तुम्ही पाहिलंय, ते तुम्ही, प्रेज द लॉर्ड. समजतंय ना, संदर्भ तुम्हाला मिळावा. कुणीतरी तुम्हाला प्रश्न केला तर आम्हाला त्याला उत्तर देता आलं पाहिजे का या ठिकाणी स्वतः देव बोलतोय, देव खोटं बोलणार नाही. का त्यांनी ऐकलंय. मी पुन्हा रीड करतो. मग यहोवा मोशेला म्हणाला, इस्रायलाच्या संतांना सांग का मी आकाशातून तुम्हाशी बोललेलो ते तुम्ही पाहिले आहे. प्रेज द लॉर्ड. मग मला असा प्रश्न पडला की तू असं का म्हणतो पाहिलं, तू असं काय नाही म्हणलं ऐकलं म्हणून. शब्द काय आला पाहिजे होता, प्रभू काय म्हणतो तुम्ही पाहिलं आहे. बरोबर आहे ना. मला हा प्रश्न पडला की प्रभू सेंटेन्स वाक्यरचना अशी प्रकारे झाली पाहिजे का मी जस्ट मोशेशी बोलत होतो तुम्ही ऐकलेलं आहे, पण देव वाक्यरचना अशा प्रकारे करतो का तुम्ही पाहिलंय. म्हणलं प्रभू असं का. तो प्रभू म्हटला इस्रायल लोक आहेत, हे म्हणतील मोशेनेच अरोनला डुप्लिकेट करून कुठंतरी बसवला असेल आणि देवाचा आवाज काढून हे दोघं बोलत असतील. म्हणून देव म्हणतो का ऐका, तुम्ही स्वतः माझा तेज आणि प्रकाश पाहिलेला आहे का जस मी मोशेशी बोलत आहे. प्रेज द लॉर्ड. कळतंय ना. प्रभूला माहिती इस्रायल लोक आहेत, नंतर म्हणतील का मोशे तुझीच काहीतरी फिल्म आहे, तू आणि वरती कोणतरी बसला आणि तुमच्यात चाललं आणि आम्हाला सांगितलं. कोण बोलतोय, देव बोलतो. पण ते म्हणतो ऐका, तुम्ही फक्त ऐकलं नाही, तुम्ही डोळ्यांनी पाहिलं का मी स्वतः डोंगरावर उतरून आलेलो आहे. प्रेज द लॉर्ड. समजतंय ना. प्रभूला माहिती होतं इस्रायलची सवय काय, राग आला ना ते मान्य करणार नाही, मोशेला ते डुप्लिकेट म्हणून ते सिद्ध करतील. म्हणून देव म्हणला का ऐका, तुम्ही फक्त ऐकलं नाही, तुम्ही पाहिलंय. माझा तेज, माझं सामर्थ्य, माझी वाणी, माझा गडगडाट तुम्ही डोळ्यांनी पाहिलाय का मी स्वतः मोशेशी तुमच्याशी बोललेलो आहे. प्रेज गॉड. बायबल सांगतं की त्यावेळेस परमेश्वराच्या सानिध्यात कोण बसला होता, मोशे. आता इस्रायल लोकांनी काय ऐकल्यात, 10 आज्ञा ऐकल्या. बायबल सांगतं का जर 21 अध्याय, किती अध्याय, ओके मी पुन्हा त्याच्यामध्ये सांगेल 20 अध्याय पुन्हा बघूया. बायबल सांगतं का देव बोलत होतं कोणाबरोबर, मोशेशी. आणि त्यांनी पुन्हा 23व्या वचनात काय सांगितलं, किती वचनात, 23व्या वचनात तो असं म्हणतो, तुम्ही माझ्याबरोबर पूजायला अन्य देव करू नका. कोण बोलतोय, हा मोशेशी बोलतो. कोणाशी बोलतोय, का आता इस्रायल लोक काय म्हणले, डायरेक्ट आमच्याशी बोलायचं नाही. 22 वचनानंतर पासून इस्रायलचे कान देवाची वाणी ऐकायला काय झाले, बंद. काय झाले, कारण ते स्वतः म्हणले का देव बोलणार नाही. कोण बोलणार, मोशे. मग आता परमेश्वर बोलतोय कोणाशी, हा. प्रभू त्यांना काय सांगितलं की तुम्ही अन्य देव करायचे. कोण बोलला, परमेश्वर. परमेश्वर बोलला. कोणाशी बोलला, 20 अध्यायाच्या 20 वचनापर्यंत देवाची वाणी त्यांना ऐकू येत होती. ते स्वतः म्हणले की इथून पुढं देवाने आम्हाबरोबर डायरेक्ट बोलायचं नाही. कोण बोलणार, मोशे. मग आता फक्त प्रभूमध्ये आणि मोशेमध्ये काय चाललंय, संभाषण. समजतं इथपर्यंत. प्रभूने त्यांना सांगितलं की तुम्ही अन्य देव करायचे नाही. आणि काय लिहिलं म्हणतो प्रभू, रुपयाचे देव
किंवा सोन्याचे देव तुम्ही आपणासाठी करू नका. कसले? स्पष्ट दिलं प्रभूने, रुपयाचे आणि सोन्याचे देव बनवायचे नाही. 21वा अध्याय 22वा अध्याय भरपूर नियम सांगितले प्रभूने. हे करू नका, ते करू नका, हे सर्व सांगितलं. आणि प्रभू त्यांना भरपूर गोष्टीबद्दल सांगत होता. आता आपण 24वा अध्यायाकडे येऊ. कोणाकडे? 24. डोंगरावर कोण बसलाय? मोशे. कोण बोलतोय त्याच्या संगती? हा, मधले जेवढे अध्याय देव मोशेशी बोलतोय, नियम सांगतोय, चाकरांचे नियम, सणाचे नियम, तुला काय काय करायचं सर्व बोलून झाल्यानंतर मोशे वरतून कुठे येतोय? खाली येतो. कुठे येतो? खाली येतो. आता लक्षपूर्वक ऐका. 24वा अध्याय 3रं वचन. मोशे खाली येतोय. कोण खाली येतोय? मोशे. मोशे काय म्हणतो? मग मोशेने येऊन काय शब्द वापरलाय? हा, कुठून आला खाली? कोणाचं ऐकून आला? हा, बायबल सांगतं यहोवाची सर्व वचन. काय लिहिलंय? म्हणजे ज्या वेळेस पासून ते म्हणले का देव आम्हाशी न बोलो, आणि तो डोंगरावर गेल्यापासून जे जे परमेश्वर त्याच्याशी बोलला ते सर्व त्यांनी कोणाला सांगितलं? आहे तुमच्या समोर. त्याच्यामध्ये प्रभू काय म्हणला होता? सोन्याचे आणि रुपयाचे देव बनवायचे नाही. माहिती आहे? हां, पुढं वाचूया. आणि सर्व न्याय सांगितले तेव्हा साऱ्या लोकांनी एका वाणीने उत्तर देऊन म्हटले की यहोवाची जी वचनं सांगितली ती त्या सर्वप्रमाणे आम्ही करू. कोण बोलतोय? काय म्हणतात? जे काही परमेश्वर मोशे तुझ्याशी बोलला आम्ही ते सर्व करणार आहे. प्रेज द लॉर्ड. पुन्हा एकदा प्रभूने सांगितलं त्यांना का तुला कोरीव मूर्ती करायची नाही. प्रभूची आज्ञा आहे. यस. पुढं काय लिहिलं आपण वाचूया. 7वं वचन. किती वचन? हा, 24वा अध्याय 7वं वचन. काय लिहिलं? केअरफुली ऐका. मग त्याने कर्राचे पुस्तक घेऊन. कसले? हा, लोकांच्या कानी पडेल असे वाचले. काय लिहिलं? ओके, थोडंच तुम्हाला समजेल. मोशे ज्याही वेळेस प्रभूच्या पायापाशी बसायचा आणि प्रभू जेही सांगायचा कशामध्ये लिहायचा? पुस्तकात. कशात लिहायचा? म्हणजे निर्गमाचं पुस्तक लिहित बसला होता. कोणतं पुस्तक? आपण जे वाचतोय ना त्याच मोशे ते पुस्तक तिकडून ऐकायला गेलं की काय करायचा? असं लिहिलंय. जर तुम्ही याच्यामध्ये केअरफुली रीड केलं ना तर तुम्हाला सर्व त्याच्यामध्ये रेफरन्स सापडतील. का तो आल्याबरोबर सर्व नोट्स कशामध्ये लिहायचा? बुक्समध्ये. हे निर्गम जे 5 पुस्तक लिहिले ते कोणी लिहिलेत? मोशेने. त्याच पुस्तकात कोणी लिहिलं होतं? मोशेने. आणि असं लिहिलंय, मी पुन्हा वाचतो. मग त्याने कर्राचे पुस्तक घेऊन लोकांच्या कानी पडेल असे वाचले. त्याने घेतलं. पुन्हा रिमाइंडर कॉल दिला. काय दिला? काय का देवाच्या आज्ञा काय आहेत, देवाचे नियम काय आहेत, याच्यापासून भरकटायचं नाही. मी जी आज्ञा वाचतोय, मी जे तुम्हाला सांगतोय या शास्त्रातलं तुम्हाला मान्य आहे का? लोक म्हणले होय आम्हाला मान्य आहे. मी वाचतो पुढं काय लिहिलंय. तेव्हा त्यांनी म्हटले जे काही यहोवा बोलला आहे ते सर्व आम्ही करू आणि मानू. कोण बोलतोय? हा, आम्ही सर्व मानू आणि सर्व आम्ही करू. त्यानंतर बायबल या प्रकारे सांगतं की मोशेने कोकरू कापलं, रक्त शिंपडलं आणि लोकांना काय केलं? पवित्र केलं. काय केलं? हां, मी तुम्हासाठी वाचतो. मग मोशेने रक्त घेऊन लोकांवर शिंपडून म्हटले, पहा या सर्व गोष्टीविषयी यहोवाने जो करार तुम्हाशी केलेला आहे त्याचे हे रक्त आहे. प्रेज द लॉर्ड. तर त्याच्यावर टाकलं, त्यांना शुद्ध केलं. पुन्हा प्रभूची कॉलिंग आली. कोणाला? मोशेला. कवरती ये, कुठं ये? हां, आता प्रभू काय म्हणतो? केअरफुली ऐका. 12 वचन सगळे काढा. 12 वचन. निर्गम 24वा अध्याय 12 वचन. काय लिहिलंय? तेव्हा यहोवाने मोशेला सांगितले, तू डोंगरावर चढून माझ्यापाशी ये व येथे राहा. मग मी तुला दगडी पाट्या आणि त्यांना शिकवायला मी लिहिलेले नियम व आज्ञा देईल. मग त्यावेळेस 10 आज्ञा आल्या का पहिलेच आल्या होत्या? समजतंय ना? मग प्रभूने दगडी पाट्या का दिल्या? यासाठी का जर ह्यांनी ऐकलं आणि ह्यांनी आपले कान बंद केलेत, उद्या जाऊन हे पालटून जातील. आम्हाला माहित नाही मोशे काय म्हणतो, आम्हाला नाही माहित असं काय बोलला होता प्रभू. यांचा भरोसा नाही. पण येणाऱ्या लोकांना ही साक्ष असावी का मी खरंच 10 आज्ञा दिल्यात, म्हणून मी त्या पाट्यांवर लिहून तुला त्या आज्ञा देणार आहे. प्रेज द लॉर्ड. कारण ज्याही वेळेस तुम्ही पडताल या आज्ञाद्वारे तुम्हाला कळल का मला भटकायचं नाही. प्रेज द लॉर्ड. मग डोंगरावर जाऊन बसतो कोण? मोशे. मग त्यांचं संभाषण सुरू होतं आणि मग त्या ठिकाणी त्याला दगड्या पाट्या कोण देतो? परमेश्वर. असं लिहिलंय. जर आपण डायरेक्ट 31वा अध्याय 18 वचन रीड करा. काय लिहिलंय? मग त्याने सीनाई डोंगरावर मोशेशी बोलणे समाप्त केले. हां, काय लिहिलंय? मी पुन्हा वाचतो.
31 अध्याय आणि 18 वचन असं लिहिलं आहे, मग त्यांनी सिनाय डोंगरावर मोशेशी बोलणे समाप्त केल्यावर, म्हणजे त्या अध्यायापासून तर 31व्या अध्यायापर्यंत मोशेशी कोण बोलत होता? हा, त्याला वेगवेगळे नियम सांगत होता. आणि शेवटी त्यांनी काय दिलं त्याला? दगडी पाट्या. रीड करा पुढे काय लिहिलंय. त्याला साक्षीच्या 2 पाट्या, देवाने बोटाने लिहिलेल्या दगडाच्या पाट्या दिल्या. हा, असं लिहिलंय की त्याला साक्षीच्या 2 पाट्या, देवाच्या बोटाने लिहिलेल्या दगडाच्या पाट्या दिल्या. प्रेज द लॉर्ड. कळतंय का? म्हणजे आम्हाला कळतं की ती प्रथम वेळ नाही का त्याला तो आज्ञा देतोय आणि तो इस्रायलला जाऊन सांगणार आहे. त्यांनी पाप करण्याच्या अगोदरच त्यांना परमेश्वराने 10 आज्ञा देऊन ठेवलेल्या आहे. आता पुन्हा 32व्या अध्यायात येऊ आपण. त्याचं शीर्षक काय? लोक सोन्याचे वासरू बनवतात. कसले? आणि देव काय म्हणलं होतं? काय करू नका. देवाने आज्ञा दिली नव्हती का? म्हणून प्रभूचा काय भडकला? राग. का मी नियम दिलंय? मी जर नियमशास्त्र दिलं नसतं तर मी म्हणलो असतो का तुम्ही पापाचं उल्लंघन केलं नाही, कारण तुम्हाला बरं आणि वाईटाचं ज्ञान नाही. पण नियमशास्त्र आहे म्हणजे तुम्हाला माहिती आहे बरं आणि वाईट काय आहे. प्रेज द लॉर्ड. कळत्या ठिकाणी. म्हणून या ठिकाणी बायबल सांगतं आम्हाला कळलं पाहिजे का आपला प्रभू न्याय देवे, अन्याय करणार नाही. पण लक्षात ठेवा, जर आम्ही त्याचं आज्ञा ऐकणार नाही तर आम्ही जे पडणार किंवा आमचं जे रक्त जे व्यर्थ जाणार त्याला परमेश्वर जबाबदार राहणार नाही. कारण त्यांना सांगून देखील त्यांनी प्रभूची वाणी ऐकली नाही. प्रभूने त्यांना सांगितलं होतं डायरेक्ट कानामध्ये मोशेद्वारा पुन्हा पुन्हा वाचून, तरी ते त्याला मान्य झाले नाही. असं लिहिलंय 32व्या अध्यायात की ज्यावेळेस तो वरती गेला त्यांना वाटलं मोशे गायब झाला. त्यांना काय वाटलं? मोशे आता मोशे येणार नाही. म्हणून जे देवाच्या आज्ञा जे भय उत्पन्न करतात त्यांनी त्या आज्ञा टाकून दिल्या. कारण त्यांना वाटलं मोशेच जर येणार नाही तर आज्ञा घेऊन करायचं काय. आणि म्हणून ते कशामध्ये पडले? पापामध्ये. आणि त्याच वेळेस कोणाची एंट्री झाली? मोशेची. पहा, मला लिंक करायचं. समजतं गेतपर्यंत प्रभूने काय दिल्या होत्या? 10 आज्ञा. आज्ञा काय उत्पन्न करतात? भय. मर्यादा काय उत्पन्न करतात? मर्यादा. ही ओलांडून जायची. त्यांनी पाहिलं का हा गेला पण हा काही येत नाही, म्हणून त्यांनी त्या आज्ञा पण स्वतःमधून काय केल्या? काढून टाक. त्यांना वाटलं की तो काय येणार? जर येणार असेल तर नियम कोणता आणि कसलं काय? आणि त्या कशात पडले? पापात. आणि ते पापात पडताच कोण आला? मोशे. आता पाहायचं प्रगटीकरण कसं केलं प्रभूने. मोशे गेला देवाच्या जवळ. त्यांना वाटलं की तो येणारच, वाट पाहतोय पण काय आम्हाला दिसत नाही. त्याच प्रकारे येशू ख्रिस्त गेलाय कोणाकडे? आणि आम्ही पण ऐकतो प्रभू येशू येणारे, येशू येणारे, येशू येणारे, तयार राहा, तयार राहा. खूप संदेश झाले, खूप वर्ष झाले, पण प्रभू काही येशू येत. ज्या प्रकारे त्यांच्यातून प्रभूचं भय निघून गेलं, आज तेच रिपिटेशन होतंय. आमच्यातून प्रभूचं भय निघून गेलेलं आहे. त्यांना वाटलं की नाही येत आता येत. आम्हाला पण वाटतं का आता प्रभू येणार नाही. पण इथं तर दुसरे चान्स आहे ना. प्रभू जरी नाही आला आणि आपलं तर गेट पास आहे ना तिकडं जायचं. कळतंय का? आपलं तर मर्यादा आहे ना 50 वर्ष, 60 वर्ष, 70 वर्ष, 80 वर्ष. प्रभू नाही येत, प्रेज गॉड, का हात मी तारले पाहिजेत. पण लक्षात ठेव, तू तर जाणारच आहे. तू तर जाणारच. म्हणून तू तयार राहा. देवाची आज्ञा टाकू नकोस. त्यांना वाटलं काय नाही होणार आता. मोशे पण नाही ना आरोन काय नाही. आरोन आपल्या हातामध्ये. आरोन आपल्या हातामध्ये. आरोनला वाटेल तिकडे वळू. आरोन आम्हाला काय नाही करू शकत. पण बायबल सांगतं की ते पाप करू लागले आणि मोशे त्या ठिकाणी येऊन प्रवेश केला. पण बायबल सांगतं का लगेच मोशेचा पण क्रोध भडकला नाही. प्रभू म्हणला का लगेच आवेशाने जाऊन लगेच त्यांना मारू नको. थांब, त्यांना पुन्हा संधी दे. त्यांना पुन्हा काय दे? बायबल सांगतं का देवाचा राग पेटला, मोशेला प्रगट केलं. मोशेने पण रागाने त्या ठिकाणी आला, पण लगेच त्यांनी त्यांना मारलं नाही. मोशेद्वारे प्रभू काय बोलला? 32वा अध्याय सर्व काळा 32वा अध्याय वचन वाचण्या अगोदर इस्रायलने काय केलं होतं? पाप केलं होतं. कशास पात्र आहेत? मरणास पात्र आहेत. ते लोक कनान देशात जाऊ शकत नाही. मोशेने येऊन पाट्याने डायरेक्ट त्यांना मारलं पाहिजे होतं. पण मोशे काय करतो? प्रभू त्याला काय सांगत आहे आत्म्यात करायला? 26 वचन वाचूया. तेव्हा मोशे छावणीच्या दारात उभा राहून बोलला. कोण बोलतोय? हा, काय बोलला? जो कोणी यहोवाच्या पक्षाचा आहे त्याने माझ्याकडे यावे. काय केलं इस्रायलनी? पण देवाची प्रीती काय म्हणते अजून पण?
अजून पण संधी आहे. तुम्ही पाप केलं का? अजूनही वेळ माझ्या पक्षाकडे या. जर तुम्ही याल तर तुम्ही वाचाल. बायबल सांगतं का सर्व आले पण 3000 लोक आले नाही. आणि ते कशाने मेले? तलवारीने मेले. कशाने मेले? पाहायचं प्रगटीकरण कसं प्रभूने दिलं का? बायबल सांगतं का त्यांनी काय केलंय? पाप केलंय. पण अजून देखील मोशेद्वारे प्रभू काय म्हणतो? जो कोणी देवाच्या पक्षाचा आहे त्यांनी काय करावं? आज परमेश्वर चर्चद्वारे हेच बोलतो का अजूनही वेळ आहे, माझ्याकडे ये, माझ्याकडे ये. तू पापी होता, तू बाप्तिस्मा घेतला, तू शुद्ध झाला, तू पवित्र झाला, पण तू पुन्हा पापात जाऊन लोळला. 15 आठवडे दर संडेला प्रत्येक चर्चमध्ये परमेश्वर लोकांशी बोलतो का ऐका, अजूनही संधी आहे, माझ्या पक्षाने या, माझ्या पक्षाने या. माझी इच्छा नाही का त्या 3000 मध्ये तुमची समाविष्टता असावी आणि तुम्ही ते सर्वकालिक जीवन गमवावं. मग बायबल सांगतं का 3000 लोकांनी आपलं मन कसं केलं? कठीण. त्यांनी ऐकलं आणि आज अनेक लोक आपलं हृदय कठीण करून बसलेत आणि ते प्रभूची वाणी ऐकत नाही. आज प्रभू आव्हान देतो, आमंत्रण देतो संदेशाद्वारे का पापात आहे का? ये बाहेर. व्यभिचारात आहे का? ये बाहेर. व्यसनामध्ये आहे का? ये बाहेर. मी तुझ्यासाठी वाट बघतोय आणि माझी इच्छा नाही का माझा क्रोध तुझ्यावर यावा. प्रेज द लॉर्ड. कळत्या ठिकाणी आपला परमेश्वर प्रेमळ परमेश्वर आहे, पण त्या प्रेमाचा जर फायदा उचलला नाही तर आलेल्या संकटास, आलेल्या नरकाच्या जीवनास परमेश्वर जबाबदार राहणार नाही. प्रेज द लॉर्ड. समजत्या ठिकाणी ज्या प्रकारे प्रभू त्यांना संधी देतोय तोच परमेश्वर आम्हाला संधी देतोय. आम्हाला पाडण्याच्या अगोदर, प्रभू यायच्या अगोदर काही आपलं जीवन सावर आणि कोणाच्या मार्गाने चल? देवाच्या मार्गाने चल. देव ओरडतोय. त्यांना किती वेळ सांगितल्या, देव डायरेक्ट बोलला, देव मोशेद्वारे बोलला, शेवटी पुन्हा आमंत्रण दिलं. आमच्या कानावरून किती संदेश जातात का ऐक माझ्याकडे ये, ऐक माझ्याकडे ये, मी सर्वसमर्थ परमेश्वर आहे, मी तुला काही उणीव पडू देणार नाही. पण जर आपण ऐकून नाही केलं तर आपण जर पडणार त्याला देव जबाबदार राहणार नाही. प्रेज गॉड. समजतंय का देवाचं हृदय कसं आहे? प्रभूने ते एका क्षणात वरतूनच आगच पाठवली पाहिजे होती डायरेक्ट, पण देवाची सहनशीलता किती वाट बघती. देवाची सहनशीलता वाट बघती का बदलतील, बदलतील. पाप करून देखील प्रभू संधी देतो का नाही, एक शेवटचा चान्स. जर आले तर वाचले, नाही आले तर गेले. म्हणून प्रभू कधी येईल आम्हाला माहीत नाही आहे. प्रभूची सहनशीलता वाट बघते का अरे मी आलो ना तुझं नुकसान होऊन जाईल, म्हणून तू आपलं परिवर्तन होऊ दे आणि तू आत्म्यात चाल आणि देहाच्या कर्माचा विरोध कर आणि देवाचा गौरव तुझ्यामध्ये होऊ दे. प्रेज द लॉर्ड. कारण ज्या प्रकारे मिस्रातून बाहेर काढलं, इच्छा ही नव्हती का कुठं राहावं त्यांनी? रानात. कुठं राहावं? रानात मारावं इच्छा नव्हती. कुठं जा तुम्ही? कनान देशामध्ये. नाही तर कोण नावं ठेवतील? मिस्री लोक. बघा यांच्या प्रभूने यांना बाहेर काढलं आणि कुठं सोडून दिलं? मोशे काय म्हणायचं, अरे प्रभू नको ना सोडू यांना. ते मिस्री लोक काय म्हणतील माहितीये का? मोठ्या प्रतापाने बाहेर काढलं आणि सोडून दिलं अरण्यामध्ये. आज तेच देव म्हणतो का सैतान प्रभू असेल का तू तर मोठ्या ह्याने काढलं आपल्या पुत्राद्वारे सगळ्यांना बाहेर, पण किती लोक आज तुझ्या राज्यात आलेत? कळतंय का? मोशेद्वारे जसं इस्रायलमधून मिस्रातून ते बाहेर निघाले, आम्ही येशूद्वारे बाहेर पडलो. कोणाद्वारे? पण जर आम्ही कनान देशामध्ये पोहोचलो नाही, कोणाचा हसू होईल? मोशे काय म्हणला माहितीये का देवाला डायरेक्ट? लोक तुझ्या नावाने ब्लेम करतील का प्रभू साथ सोडून गेला म्हणून, प्रभूने मध्येच सोडलं म्हणून. आज विचार करा या गोष्टीबद्दल की आम्हाला येशूनी बाहेर काढलं, अर्ध्यामध्ये ठेवायला नाही, सर्वकालिक जीवन मिळावं यासाठी. पण जर आपण अर्ध्यामध्येच राहतो तर देवाचं नाव खराब होईल. कळतंय ठिकाणी? म्हणून आपण प्रभूचा स्वीकार आत्म्यातून केला पाहिजे आणि परमेश्वराच्या मार्गावर आपण चाललं पाहिजे. आणि देव जर उशीर लावतोय तो आनंद करा. का? कारण अजून आत्मे वाचायचे बाकी आहेत, पण आपली आध्यात्मिक अवस्था गमवायची नाही. प्रेज द लॉर्ड. येणाऱ्या दिवसात मोशेच्याच पुस्तकावर आपण काही प्रगटीकरण घेणार आहोत की का प्रभू विलंब लावतो आणि का प्रभूने विलंब लावला होता. इथं देखील कुठं? इस्रायलच्या प्रवासामध्ये. दोघांमध्ये साम्यता आहे, दोघांमध्ये साम्यता आहे. तुम्हाला कळलं का कशा प्रकारे मोशे नियमशा म्हणजे मोशेचं जे पुस्तक आहे सर्व आणि नवीन करार याच्यामध्ये किती साम्यता आहे. जसं आपण उपदेशकाचं वचन घेतलं की जे चाललंय ते अगोदरच होऊन गेलंय आणि जे होणार आहे ते पण होऊन गेलेलं आहे.
म्हणून येणाऱ्या दिवसात प्रार्थना करा, ते विषय आपण घेऊ. आम्हाला आत्म्यात तयार राहायचं, जेणेकरून आमचा प्रवास लवकर पूर्ण होईल. आपल्या प्रवासाला जर विलंब लागतो त्याला परमेश्वर नाही, मात्र आपण जबाबदार आहोत. कारण जर आम्ही आज्ञांकित झालो नाही तर प्रवास लांबवल, आणि जर आम्ही आज्ञा पाळली तर प्रवास लवकर पूर्ण होईल. प्रेज द लॉर्ड. तो उभं राहूया, प्रार्थना करूया आपण. हे पित्या परमेश्वर, आम्ही तुझे आभार मानतो. प्रभू, तू आज आम्हाशी बोलला का प्रभू, तू न्यायी देव आहे, तू प्रेमळ देव आहे, आणि तुझी सहनशीलता वाट पाहते प्रभू. प्रभू, ज्यावेळेस त्यांनी वासरू बनवलं, त्यांनी पाप केलं माझ्या परमेश्वरा, इस्रायली लोकांनी परमेश्वरा, आब्बा तू त्यांना पुन्हा संधी दिली परमेश्वर, आणि तो प्रथम वेळ नव्हता का तू आपल्या आज्ञा त्यांना त्यावेळेस प्रथम सांगितल्या, पण त्या अगोदरही माझ्या परमेश्वरा तू प्रत्यक्षात त्यांच्या कानात 10 आज्ञा बोलला. मोशेद्वारे पुन्हा पुन्हा तू आज्ञा बोलला, आणि सर्व लोक सर्वांसमोर म्हणले आम्ही मान्य आहोत. पण देवा, ते पुन्हा देहाच्या मागे चालले प्रभू, कारण त्यांच्यातली सहनशीलता संपली प्रभू, आणि त्यांना वाटलं का मोशे पुन्हा येणार नाही. प्रभू, आज आम्हालाही वाटतं की येशू आम्हाला घ्यायला येणार नाही. आम्ही खूप लहानपणापासून ऐकतो का देव येईल, देव येईल, आणि आज प्रत्येकजण प्रभू तुझं भय गमावून बसतात प्रभू. पण मी प्रार्थना करतो का प्रभू, त्यांची आध्यात्मिक अवस्था बिघडू देऊ नको प्रभू, त्यांच्यातला आवेश कमी होऊ देऊ नको. तुझं जे भय त्यांच्यामध्ये आहे ते नेहमी सजीवित असू दे प्रभू लॉर्ड. नेहमी प्रत्येकजण प्रार्थनेमध्ये, वाचनामध्ये तत्पर असू दे, देहाच्या कर्मापासून ते वेगळे असू दे माझ्या परमेश्वरा, आणि प्रत्येकात मोठा तुझा गौरव आणि कार्य होऊ दे. कारण प्रभू, तू यायचा वेळ जवळ आहे प्रभू, किंवा आमचा येण्याचा वेळ तुझ्या जवळ आहे प्रभू. आणि म्हणून परमेश्वर, जे तू आम्हाला दास्यातून बाहेर काढलं, यासाठी नाही का आम्ही मृत्यू लोकांचे भागीदार व्हावे, पण यासाठी की आम्हाला सर्वकालिक जीवन मिळावं प्रभू. आणि म्हणून प्रभू, जी चूक त्यांनी केली, त्या 3000 लोकांनी तुझं न ऐकून, ती चूक आम्हाला करायची नाहीये प्रभू. आम्हाला तुझी वाणी ऐकायची प्रभू. ज्या प्रकारे तू मोशेद्वारे पुन्हा एकदा बोलला, आज प्रत्येक चर्चमध्ये तू आपल्या लेकरांशी बोलतो. तू बायबलमधून आपल्या लेकरांशी बोलतो. आज तू क्रुसेड मीटिंगमधून आपल्या लेकरांसंगती बोलतो. आज सेमिनारमधून तू मीटिंगमधून तू लोकांशी बोलतो, आणि तू म्हणतो का पापापासून फिर, माझ्याकडे ये, पापापासून फिर, माझ्याकडे मी तुला पुन्हा संधी देत आहे. एकदा का मी आलो, कोणती संधी राहणार नाही. एकदा का न्याय सुरू झाला, कोणता मी तुझा बचाव करू शकणार नाही. म्हणून तू देवापासून दूर पळू नको, तू देवाच्या सानिध्यात राहा, तुला सर्वकालिक जीवन प्राप्त होईल. परमेश्वर या पृथ्वीवर तुला काही कमी पडू देणार नाही. तू प्रभूचं लेकरू आहे, तू देवाच्या प्रति विश्वासू राहा, तू देवाचे पाय धरून राहा, तू देवाला बिलगून राहा. परमेश्वर तुला मस्तक करल, परमेश्वर तुला उंच करल, पण ते भय कमी होता कामा नये, देवाचा गौरव लांब जाता कामा नये. देवाचं भय धर, देवाचं भय धर. हे प्रभू, पवित्र आत्मा विनंती करतो का तुझं वचन आमच्या आतमध्ये फिरू दे, अल्लडपणातून बाहेर काढ, आत्म्यात सजीव आणि सक्रिय ठेव, आणि आम्हाला तुझा गौरव हो दे. सर्व गौरव देऊन येशूच्याच नावात मागतो, स्वीकारतो. आमेन.